आज खरं तर खूपच कंटाळा आला होता मला आवरायला. काहीच आवरूशी वाटत नव्हतं. कारण इतकी कणकण होती ना अंगामध्ये आणि सर्दीने इतकं डोकं जाम केलं होतं, की बस कधी रात्रीपासूनच मला असा त्रास होत होता. पण तरी पण घरातली कामे आपल्यालाच करावं लागतील असा विचार केला आणि मग लागली कामाला. तर दोघेही मुलं झोपलेली होती तोपर्यंत म्हटलं चला भात गरम करून घ्यावा. रात्रीचाच भात होता इकडे, तर तोच नाश्त्यासाठी गरम करून घेतला मी. नाही केला तर मग तो तसाच वाया जातो. असा गरम केला की मग बरोबर गरम गरम सगळेजण खातात मिळून. तर मग भात गरम करून घेतला आणि भांडी लावायला घेतली. आणि हे भांडे लावायचं काम खरं तर मला खूप जास्त बोरिंग वाटतं. मला अजिबातच आवडत नाही भांडे लावायला. घासून घासून ठेवत असते मी आणि पूर्ण जाळी भरली का मगच एकदाशीरच लावत असते. खूप कंटाळा येतो. खूपच कसं तरीच वाटतं मला हे भांडे लावायला. तर मग भांडे लावून घेतले मी पटकन कशी तरी आणि मग लगेचच इकडं भांडे वगैरे घासायला घेतले. आणि सई मध्ये मध्ये करत होती, उठली होती. तिचं तसं ती आधीच उठली होती. तिचं दात वगैरे घासून झाले होते आणि तिला चहा नाश्ता पाहिजे होता. तर तिला म्हटलं थांब 5 मिनटं, मी इतके भांडे घासून घेते आणि तुला लगेचच देते. नाहीतर विहान उठला तर मला हे भांडेसुद्धा घासता येणार नाही. तर मी आधी पटकन भांडे वगैरे घासून घेतले. नंतर मग तिला नाश्ता आणि चहा दिला. मग तिलाही गरम गरम भात खूप जास्त आवडला. आणि खूप दिवसाचं हे फ्रीज जसं माझ्याकडे बघते आणि मी त्याच्याकडे बघते आहे. तर 4-5 दिवस झाले होते असं. तर भाजीपाला वगैरे सगळं संपलं फ्रीजमधलं. तर फ्रीज कसं तरीच दिसतं एकदम, जसं काही त्याला काही वारेसच नाही त्या फ्रीजला कोणी, नाही का. हे बघा एक वांगं उरलं होतं फक्त आणि वाळलेल्या मिरच्या होत्या. पण सगळं फ्रीज वगैरे मी साफ करायला घेतलं. कारण फ्रीज जर खराब दिसलं ना, सतत आपला त्या फ्रीजकडे हात जात असतो आणि फ्रीज खराब दिसलं की डोकं अजूनच खराब होऊन जातं. काम जर केले नाही वेळेच्या वेळी तर अजूनच जास्त डोकं खराब होण्यापेक्षा आपली कामे आपणच करून घेतली पाहिजे, हो की नाही. मग पटकन इकडे मी फ्रीज वगैरे साफ करून घेतलं. एक कपडा मारून घेतला आणि फ्रीजची सगळी भांडे स्वच्छ घासून परत फ्रीजला लावून दिला. आणि आता बघा किती सुंदर दिसतंय ना फ्रीज. आणि आवरल्याच्यानंतर इतकं छान दिसतं ना, मला तर असं वाटतं का मग आपणच जाऊन बसावं मध्ये. पण काय करणार, सर्दी इतकी जास्त आहे, मध्ये गेले तर डबल जास्त सर्दी होईल. त्यापेक्षा बघूनच लांबूनच बघून खुश व्हायचं. आणि इतकं सगळं आवरून खरंच खूप जास्त भूक लागली होती. तर मग भात गरम केलेला होता मी फ्राय केलेला, तोच घेतला इकडे खाण्यासाठी आणि बाळासाठी इतकंच होतं.